सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव रत्नापूर परिसरात रविवारी निसर्गाचे एक अजब आणि तितकेच थरारक चक्र पाहायला मिळाले। एका वाघिणीने वनरक्षकावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर अवघ्या तासाभरातच तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली। रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास रत्नापूर शिवारात एक वाघीण आपल्या 3 बछड्यांसह वावरताना दिसली। ही बातमी पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली। जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर चिडलेल्या वाघिणीने अचानक झेप घेतली। या झटापटीत वनरक्षक पारेकर यांच्या पायाचा लचका तोडल्याने ते गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर वनविभाग वाघिणीचा शोध घेत असतानाच दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास ही वाघीण धानाच्या शेतात मृतावस्थेत आढळली। या परिसरात एका बैलाचीही शिकार झाल्याचे समोर आले आहे। हल्ला करणारी वाघीण अवघ्या तासाभरात मृत कशी झाली आणि तिचे 3 बछडे सध्या कुठे आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। घटनेची माहिती मिळताच उपवनरक्षक व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झालेत। नियमानुसार मृत वाघिणीचे शवविच्छेदन करून पंचासमक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले। वाघिणीचे वय 9 ते 10 वर्ष असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल। सध्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग बछड्यांचा शोध घेणार का असा प्रश्न उपस्थित करीत वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे।